चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या वार्षिक तपासणीसाठी नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील आज शहरात दाखल झाले। त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी टक्केवारी कमी झाल्याचं सांगितलं। येत्या काळात दोषसिद्धी वाढवणं आणि रस्ते अपघात प्रमाण 10% कमी करण्याचे लक्ष्य असल्याचं पाटील म्हणाले। जिल्हाभरात रस्ते अपघातात झालेली वाढ लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा आणि संबंधित सर्व यंत्रणांच्या सहकार्यानं वाहतूक आराखडा तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। पाटील यांच्या हस्ते 118 हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले। मागील महिन्यात एका उद्योगाच्या पायाभरणीसाठी जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग आणि उद्योजक यांना सतावणाऱ्यांना आडवं करू असं स्पष्ट केलं होतं। महानिरीक्षक पाटील यांनी तीच री ओढताना उद्योगांना सकारात्मक वातावरण मिळावं यासाठी पोलीस दल कार्यरत राहणार असल्याचं आवर्जून सांगितलं। नक्की आपण समाधानी आहात का चंद्रपूरच्या एकूण कामगिरीवर? वार्षिक इन्स्पेक्शनच्या अनुषंगाने जो आढावा घेतला त्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण बऱ्याच वेळखाली कमी झालेलं आहे। ओव्हरऑल आपला जो औद्योगिक जिल्हा आहे त्याच्या अनुषंगाने काही जे आम्ही नवीन जे प्रायोरिटी एरियाज ठेवले त्याच्याबद्दल मी जास्त बोलेन। त्यामध्ये जे ट्रॅफिकच्या मध्ये जे ॲक्सिडेंटल देत आहेत, प्राणांतिक अपघाती मृत्यू आहेत, तर त्याचं प्रमाण 10% कमी करण्याचे आपलं टार्गेट आहे। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये उद्योगांना एक सकारात्मक वातावरण निर्माण करणं, जे क्रिमिनल एलिमेंट्स आहेत जे उद्योगांना त्रास देत आहेत त्यांच्यावर स्ट्रॉंग कारवाई करणं, कन्व्हिक्शन रेट वाढवणं, जे आपण वेगळ्या गुन्ह्यांचा तपास करतो आणि चार्जशीट पाठवतो त्यामध्ये कन्व्हिक्शन ही झालं पाहिजे, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट क्रिमिनल्सवर होईल आणि एक समाजामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण होईल, यासाठी आम्ही टार्गेट दिलेलं आहे। आणि ट्रॅफिकचा जो इश्यू आहे, ट्रॅफिकचा इश्यू हा निश्चित मोठा इश्यू या जिल्ह्याचा आहे। तर SP साहेब नवीन आलेले आहेत, तर त्यांच्याबरोबरही चर्चा झालेली आहे। त्याच्यामुळं मॅनपॉवर वाढवून ट्रॅफिक एन्फोर्समेंट कशी करता येईल, त्यामध्ये होमगार्ड आहेत, वार्डन्स आहेत, यांचा समावेश करणं, जे इश्यूज आहेत जिथं काही इंजिनिअरिंगच्या रिलेटेड इश्यू आहेत, रस्त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते PWD बरोबर रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून सोडवणं, आणि त्याचबरोबर ज्या ट्रॅफिकचे जे पार्किंग स्पॉटचा जो इश्यू आहे, हायवेवरती असतील किंवा शहरामध्ये असतील, याचाही आम्ही डिटेल प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिका वाईज एक ट्रॅफिक प्लॅन बनवायला सांगितलेलं आहे, आणि ज्यामध्ये काय आपल्याला रिसोर्सेस लागत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एन्फोर्स करायला एक्स्ट्रा मॅनपॉवर लागते। या दोन्ही फ्रंटवर काम करून निश्चितच जिल्ह्याचं ट्रॅफिक सुधारण्याचा आमचा मानस आहे।